जय माता दी. आपल्या या आध्यात्मिक यूट्यूब परिवारात पुन्हा एकदा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आजचा आपला विषय आहे ज्याच्यावर आपण चर्चा करणार आहे की या पृथ्वी तलावावरती भरपूर असे म्हसोबांचे ठाण आहेत. नक्की हे जे म्हसोबा आहेत, नक्की म्हसोबांची उत्पत्ती झाली कशी, हे म्हसोबा नक्की आहेत कोण, त्यांचा मानपान काय असतो, किंवा ते तामसिक आहेत का सात्विक आहेत. त्याचबरोबर म्हसोबा एखाद्याच्या पाठीमागं लावता येतो का एखाद्याचं वाईट करण्यासाठी, आणि जर एखाद्याला म्हसोबा पाठीमागं लावला तर तो लावला कशा पद्धतीने जातो, आणि जर एखाद्याला म्हसोबा लावलेला असेल तर तो म्हसोबाचा त्रास शांत कसा केला जातो, याच्यावरती आपण सविस्तर चर्चा करणार आहे. आता मुळात जर म्हसोबांची उत्पत्ती कथा जर बघायला गेलीच, खरी उत्पत्ती कशी झालेली आहे तर भगवान शिवांचे ते अंश आहेत. कशामुळे अंश आहेत? ज्यावेळी या पृथ्वी तलावावरती दानवांनी हाहाकार माजवला होता आणि भरपूर तामसिक प्रवृत्तीचे हे दानव होते, भरपूर तामसिक प्रवृत्तीचे, आणि मुळातच देवता हे सात्विक असतात. आणि ज्यावेळी भगवतीने ह्या दानवांचा संहार करण्यासाठी वेगवेगळी स्वरूपं घेतली, त्यावेळी प्रत्येक देवतांनी भगवतीला सहाय्य केलेलं आहे वेगवेगळ्या माध्यमातून. आणि हे जे तामसिक दानव आहेत ह्यांना मारण्यासाठी तामस स्वरूपच जास्त प्रभावी ठरतं. त्यामुळं तरी जे आपले रक्तबीज होते त्यांना मारण्यासाठी आईसाहेबांनी महाकाली स्वरूप धारण केलं होतं, काली स्वरूप धारण केलं होतं. दुर्गादेवीला प्रचंड स्वरूप धारण करावं लागली होती ह्या अशा सगळ्या दैत्यांचा नाश करण्यासाठी. मग त्या पद्धतीने सगळ्या देवतांनी भगवतीला वेगवेगळ्या पद्धतीने सहाय्य केलेलं आहे. आणि हे जे काही म्हसोबा आहेत, हे म्हसोबा भगवान शिवशंकरांच्या अंशातून तयार झालेले आहेत. आता भगवान शिवशंकरांचं एक नाव आपण भगवान शिवशंकरांना महेश्वर असं म्हणतो. महेश्वर म्हणजे भगवान शिवशंकर. मग हे जे महेश्वर आहेत यांच्या शरीरातून जे काही वेगवेगळी तत्त्व बाहेर पडली, जे काही अंश बाहेर पडले, त्यातून मसेश्वर नावाच्या शक्तीची उत्पत्ती झाली. आणि हे मसेश्वर जे होते ना, ते मुळातमध्येच त्यांचा स्वभाव नैसर्गिकतः त्यांचा स्वभाव हा तामसिक होता. आणि आपल्याला माहिती आहे जी त्रिदेवता आहेत ब्रह्मा विष्णू महेश, त्यामध्ये ब्रह्मदेवांनी ज्या पद्धतीने रजोगुण, विष्णुदेवांनी ज्या पद्धतीने सत्वगुण, आणि जे महेश्वर आहेत म्हणजे भगवान शिवशंकरांनी तमोगुण धारण केलेला आहे. आणि ह्या तमोगुणाच्या प्रभावानेच या सृष्टीचा अंत करत असतात किंवा विनाश करत असतात, जे शास्त्रामध्ये वर्णन केलेलं आहे. तो गोष्ट वेगळी, ती गोष्ट वेगळी आहे पूर्ण. तर भगवतीला सहाय्य करण्यासाठी हे जे काही तमोगुणी रूपी दैत्य होते त्यांचा वध करण्यासाठी भगवान शिवशंकरांच्या शरीरातून जे अंश बाहेर पडले त्यातून तमोगुणी स्वरूपामध्ये हे मसेश्वर नावाच्या शक्ती प्रगट झाली. आणि ह्या अनेक होत्या, जवळजवळ त्यांचं एक सैन्यच होतं, एक दलच होतं त्यांचं पूर्ण. मग ह्या देवतांनी, हे जे मसेश्वर आहेत, ह्या मसेश्वरांनी भगवतीला युद्धामध्ये दैत्यवधाच्या वेळी मदत केलेली आहे. आणि ह्यांनी भरपूर पराक्रम गाजवून अनेक दैत्यांचा वध केलेला आहे. आता कालांतराने हे युद्ध संपलं. हे युद्ध संपल्यानंतर हे जे काही म्हसोबा म्हणजे मसेश्वर आहेत ते वेगवेगळ्या ठाणावरती दगड स्वरूपामध्ये किंवा सूक्ष्म स्वरूपामध्ये विहार करत असताना त्यांनी अशा पद्धतीने आधार घेऊन वेगवेगळ्या ठाणावरती विश्रांतीसाठी स्थापन झालेली आहेत. कारण युद्धामध्ये तर ते पूर्ण कटाळली होती, कारण युद्धामध्ये त्यांना जे काही त्यांच्याकडून कष्ट झालेलं आहे, त्यांना जे कष्ट पडलेलं आहे ते कुठंतरी शमवण्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या ठाणावरती जे आहेत त्यांनी विश्रांती घेतलेली आहे. आणि त्या ठाणावरती त्यांचं हे एक 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 स्वरूप तयार झालेलं आहे. आता काही जण काय म्हणतात की म्हसोबाची दोन स्वरूप आहेत, एक म्हणजे दैत्यरूपी, एक म्हणजे दानवरूपी. त्यात त्यांनी सांगितलेलं आहे की जे महिषासूर आहे, देवीने मारलेला महिषासूर, त्यांना त्यांनी म्हसोबाची उपमा दिलेली आहे. मुळामध्ये महिषासूर ही संकल्पना आणि म्हसोबा ही संकल्पना पूर्णतः वेगळी आहे. सप्तशृंगी गडावरती सुद्धा महिषासूर नामक जी शक्ती आहे तिला म्हसोबाच्या नावाने पूजलं जातं, परंतु ह्या दोन्ही संकल्पना पूर्ण वेगळ्या आहेत. महिषासूर हा मुळामध्येच दैत्य होता, आणि जे मसेश्वर आहेत ज्यांचा अपभ्रंश परत झालेला आहे आणि लोकभाषेनुसार त्यांना म्हसोबा बोललं जाऊ लागलं. हे म्हसोबा जे आहेत हे भगवान शिवांच्या अंशातून प्रगट झालेले साक्षात देवस्वरूप आहेत. त्याचं सामर्थ्य भरपूर आहे, कारण साक्षात भगवान शिवांच्या अंशातून ते तयार झालेले आहेत. आता तुम्ही म्हणसाल की मग हे महिषासूर नाही तर मग काय काय म्हसोबांना शिंग कशी आहेत? मुळामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, ज्यांना शास्त्राचा अभ्यास असेल त्यांना माहीत असेल, भगवान शिवशंकरांच्या गणांमध्ये सुद्धा नंदी असतील, शृंगी असतील, घंटाकर्ण असतील किंवा अनेक असे भूतगण होते ज्यांना शिंग आहेत. मग असं म्हणता येणार का की ज्यांना शिंग आहेत म्हणून ते महिषासूर स्वरूप आहेत? तसं नाही. भगवान शिवशंकर मुळामध्येच गणाधीश आहेत, अनेक गणांवरती त्यांचं राज्य आहे.
आणि त्यांच्यातून जे काही उत्पत्ती झालेली आहे, हे नंदी, शृंगी, घंटाकर्ण हे त्यांनीच उत्पन्न केलेले आहेत ना, एक त्यांच्याच अंशातून तयार झालेत आणि त्यांना सुद्धा शिंग होती. मग त्या पद्धतीने हे म्हसोबांची उत्पत्ती करत असताना, हे मसेश्वरांची उत्पत्ती करत असताना ह्या इतक्या मसेश्वरांमध्ये ते सुद्धा असे शिंग असणारे जे महेश्वर होते किंवा मसेश्वर होते त्यांची सुद्धा उत्पत्ती झालेली आहे. मग आता प्रश्न पडतो की नक्की ते तामसिक आहेत का सात्विक आहेत? त्यांना सात्विक भोग दिला गेला पाहिजे का तामसिक भोग दिला गेला पाहिजे? कारण ते आता भगवान शिवशंकरांच्या अंशातून प्रगट झालेत म्हटल्यानंतर काहींच्या मनामध्ये येईल की त्यांना पूर्णतः सात्विक भोग दिला गेला पाहिजे. मग तुम्ही इथं चुकीचं बोलताय, कारण की भरपूर जे म्हसोबांची ठाणं आहे तिथं बळी दिला जातो, बोकडाचा असेल, कोंबड्याचा असेल. तर कसं आहे, ज्या पद्धतीने भगवान शिवशंकरांच्या जटेतून वीरभद्रांची, ज्यांना आपण नंतर भद्रकाली असेल, अशा तामसिक शक्तींची उत्पत्ती झालेली आहे, त्या पद्धतीने. आणि ही भद्रकाली मातेने तर रक्तपान केलेलंच आहे. सतीमातेचं ज्या वेळेस सतीमातेंनी दक्षराजाच्या यज्ञामध्ये उडी मारली, त्या दक्षांचे सैनिक मारलेले आहेत त्यांनी सुद्धा, तिथं मोठ्या प्रमाणात रक्तपात झालेला आहे. पण नंतर हे युद्ध संपल्यानंतर ते त्याच अवस्थेमध्ये राहिलेत का? तामसिक अवस्थेमध्ये. नंतर कुठं ना कुठं तर शांत झालेलेच आहेत ना. त्या पद्धतीने हे म्हसोबा सुद्धा कुठं ना कुठं शांत झालेले आहेत या युद्धामध्ये, जो काही त्यांना श्रम पडला त्याच्यामुळं. मग नक्की त्यांना तामसिक भोग द्यावा का सात्विक भोग द्यावा? आता एक गोष्ट लक्षात घ्या, कारण मुळामध्येच ते तमस तत्वातून उत्पन्न झालेले आहेत, ते मुळातच तामसिक आहेत. कारण त्यांनी दैत्यवध केलेलं आहे, तिथं सुद्धा त्यांनी रक्तप्राशन केलेलं आहे वेगवेगळ्या दैत्यांबरोबर युद्ध होत असताना. मग आता ते शांत झालेत म्हटल्यानंतर तुम्ही त्यांना ज्या पद्धतीने भोग द्याल त्या पद्धतीने ती तुमची साथ देणार. जर तुम्ही त्यांना सात्विक भोग दिला तर ते पूर्णतः तुमच्याबरोबर सात्विक पद्धतीने चालणार. ते असे म्हणणार नाहीत मला तामसिकच भोग पाहिजे म्हणून. हे तुमच्यावर डिपेंड आहे. जर तुम्ही त्यांना जो तामसिक भोग दिला तर ते तुमच्या कुटुंबाबरोबर तामसिक पद्धतीने चालणार. मग आपल्या कुळामध्ये नक्की तुम्हाला त्यांच्यासाठी सात्विक भोग द्यायचा का तामसिक भोग द्यायचा, ह्या गोष्टीचा विचार केला पाहिजे. सात्विक भोगामध्ये जर तुम्ही त्यांना वर्षाच्या वर्षाला जर बोकड बळी, नंतर जे काही कोंबड्याचा बळी, असे जे बळी देत असाल, रक्तपात त्यांच्या पुढं करत असाल, तर एक गोष्ट लक्षात घ्या, तुमच्या पुढच्या पिढीला सुद्धा ते करता येईल असं नाही. आणि मुळात ते तामसिक आहेत, त्यामुळं विचार करून ह्या गोष्टी करायच्या. कारण जे म्हसोबा आहेत ते भगवान शिवांचे अंश असल्यामुळं आणि ते शांत झाल्यामुळं, विश्रांतीसाठी थांबल्यामुळं त्यांना सात्विक पद्धतीने भोग देणं कधीसुद्धा चांगलं. सात्विक पद्धतीमध्ये सुद्धा त्यांच्या भोगाची पद्धत आहे. त्यांना मानपान कसा द्यायचा, तर त्यांना टॉवेल टोपीचा मानपान द्यावा, त्यांना पंचमिठाई द्यावी, त्याच्यामध्ये जिलेबी असेल, लाडू असेल, बर्फी असेल, असे जे पदार्थ असतात बाजारामध्ये भेटतात, त्या सुकामेवा आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो 5 प्रकारची फळं असतील. आणि सगळ्यात उत्तम, ज्याने कोणतीही जे तामसिक शक्ती शांत होते, असा पदार्थ म्हणजे दहीभात. तंत्रशास्त्रामध्ये ह्या दहीभाताचं खूप वेगळं वर्णन केलेलं आहे. जर तुम्ही तुमच्या घरामध्ये सात्विक पद्धतीने म्हसोबांना चालवलं, जे तुमचे कोण म्हसोबा असतील ते, त्यामुळं तुमच्या कुळाचा उद्धार पुढे होणार आहे. कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. सात्विक पद्धतीने तुम्ही त्यांना चालवल्यामुळं ते कधीसुद्धा तुमच्या घराला कधी चुका झाल्या तरी तुम्हाला काहीसुद्धा हानी पोचवणार नाही तुमच्या कुळाला. आणि जर तुम्ही त्यांना तामसिक पद्धतीने चालवत असाल तर वर्षाच्या वर्षाला जर तुम्ही भोग देताय तर ती द्यावंच लागणार. कारण त्या म्हसोबांच्या पाठीमागं अनेक जे अतृप्त शक्ती असतात, त्यांना तो भोग गेलेला असतो. मग ते भोगाची ते मागणी करतात आणि त्यामुळं अनेक जणांची कुळं बरबाद झालेत. कशामुळं, तर त्यांच्या कुळांना ती प्रथा पुढं चालवता आली नाही. त्यामुळं आपल्याला आपल्या जे काही आपलं पुढचं जे कुळ येणार आहे, जे आपल्या पुढच्या पिढ्या येणार आहेत, ह्या सगळ्यांचा विचार करून मला असं वाटतं, माझं वैयक्तिक मत असं आहे की जे काही तुम्हाला हे सांगितलेलं आहे सात्विक भोगावरती कधीही कोणताही म्हसोबा आपण चालवला पाहिजे. सात्विक पद्धतीने सुद्धा म्हसोबा कार्य करतात. त्याच्यामध्ये दहीभात हे तर तंत्रामध्ये लय वेगळं वर्णन आहे. कितीही मोठी शक्ती त्रास देत असू द्यात, त्यांना जर दहीभाताचा भोग दिला, दहीभाताचा शिडकावा केला, तर त्याच्यावरती ते देवता शांत होतात किंवा त्या शक्त्या शांत होतात. मग आता प्रश्न असा पडतो की जे म्हसोबा पाठीमागं लागतो का, तर हा मुळामध्येच ती तामसिक देवता असल्यामुळं तामसिक भोग देऊन एखाद्याच्या पाठीमागं त्याचा त्रास देण्यासाठी त्याला म्हसोबा लावला जातो. त्याच्यामध्ये म्हसोबा नाही तर म्हसोबाचे जे काही हाताखाली काम करणारे गण असतात ते काम करत असतात. म्हसोबा हे त्या प्रांताचे राजे असतात, त्यामुळे राजा कधी काम करत नाही, तर त्यांच्या हाताखालची जे सैनिक आहेत त्यांना तो बळी दिल्यामुळं 4 पायाचा 2 पायाचा जे काही दिलेला असेल, जिथं रक्तपात केला असेल, असं देऊन त्याला ते पाठीमागं लावतात. त्याचा एक वेगळं तंत्रशास्त्रानुसार एक विधी आहे, हे तुम्ही त्या गोष्टीवर बोलू शकत नाही, कारण तो आपला मार्गही नाही.
तर अशा पद्धतीने विशिष्ट व्यक्तीच्या नावाने अशा पद्धतीने भोग देऊन हे मसोबा उठवले जातात. मसोबा उठवले जातात म्हणजे त्यांच्या पाठीमागच्या शक्त्या उठवल्या जातात आणि हे शक्त्या पाठीमागे लावल्या जातात. तर सात्विक पद्धतीने हे जे उठवलेले मशीखाना आहेत, मसोबांची जी शक्त्या आहेत ते शांत करता येतात का? तर नक्कीच करता येतात. त्यासाठी तसं सामर्थ्य पाहिजे. मुळामध्ये कसं आहे, सात्विक पद्धतीने मसोबा शांत करत असताना एखादा जर देवऋषी असतो जो देवाचं बघतो, ज्याला कळतं बाबा ह्याच्या पाठीमागे काय प्रॉब्लेम आहे, जो काढू शकतो ह्या गोष्टी, त्याच्याकडून ती जाणून घ्यायचं ना की हा मसोबा घातलेला आहे तरी कुठला. ज्यावेळेस आपल्याला ती माहिती होती तिथं 50% काम होतं. दुसरी पुढची स्टेप काय करायची, दर अमावस्येला त्या ठिकाणी जाऊन त्या मसोबांची आपल्याला अभिषेक घालायचा आहे. अभिषेक घातल्यानंतर त्यांना पंचफळांचा पंचमेव्याचा भोग द्यायचा आहे. दही भाताचा भोग देऊन दही भाताचा शिडकावा करायचा आहे. जे काही श्रीफळ आहे त्याला आपण नारळ म्हणतो, तो नारळाचा बळी द्यायचा आणि त्यानंतर दीक्षित होऊन दररोज की बाबा ह्या माझ्या घरावरती हा जो काही मसोबाचा त्रास आहे, ज्यांनी मसोबा घातलेला आहे, हा मसोबाचा त्रास शांत व्हावा ह्यासाठी भगवान शिवांच्या मंदिरामध्ये पंचाक्षरी मंत्राचा जप हा दर अमावस्या पौर्णिमेला झाला पाहिजे. आणि घरामध्ये सुद्धा पंचाक्षरी मंत्राचा जास्तीत जास्त जप करायचा. कशामुळं, तर मुळामध्येच मसोबा हे भगवान शिवांचे अंश आहेत आणि भगवान शिवांचे अंश असल्यामुळं भगवान शिवांच्या उपासनेने मसोबांचा त्रास कमी होतो. पण त्यासाठी मुळामध्येच त्यांना उठवताना एक उग्र पद्धत आहे उठवण्याची, एक उग्र वेगळ्या मार्गातून तो उठवला जातो. त्यामुळे त्या मसोबाला जो मसोबा घातला तिथं सुद्धा जाणं गरजेचं आहे. दर अमावस्येला तिथं त्यांचा अभिषेक घालून त्यांचा सगळा भोग मानपान देणं गरजेचं आहे. आणि हा सगळा मानपान दिल्यानंतरच ह्या गोष्टी दीक्षित होऊन पंचाक्षरी मंत्राचा जपाची सेवा सुरू करायची संकल्प घेऊन की जो काही मसोबा घातलेला आहे तो मसोबा कुठं ना कुठे शांत झाला पाहिजे. काही महिन्यांमध्येच जवळजवळ एक 4-5 महिन्यांमध्ये तरी त्याचा त्रास कमी 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 होत जातो. आणि हे प्रॅक्टिकल आहे, कारण की भरपूर जणांनी असं काय केलेलं आहे की असे देवऋषी आहेत ज्यांनी हा मसोबा घातला आहे म्हणून कितीतरी त्यांच्याकडून खर्च इतका झालेला आहे त्यांच्या घराचा की घरच्या घरं बुडलेले आहेत. त्यानंतर किती तिथं जाऊन त्या मसोबांना वेगवेगळ्या कितीतरी वेळा त्यांनी ते 4 पायाचं 2 पायांची तिथं भोग दिलेले आहेत मसोबांना, तरी ते मसोबा शांत झालेले नाहीत. मग ही पद्धत अनुसरण्याच्या ऐवजी ही जर सात्विक पद्धतीने जर तुम्ही चालला, सात्विक पद्धतीने त्यांचा मानपान देऊन पंचाक्षरी मंत्राची दीक्षित होऊन भगवान शिवांची जरी उपासना दररोज सुरू केली तरीही हे मसोबा शांत होतात. प्रॅक्टिकल आहे, लोकांचा सहजासहजी विश्वास बसत नाही, कारण की लोकांना दिखाव्यावरती भरपूर लोकांचा भर असतो. जो दिखावापणा जास्त करतो तिकडं पळायचं, किंवा जो म्हणतात की नाही नाही मसोबा असे शांतच होत नाहीत, तर त्या गोष्टींमुळं ही लोक जे भ्रमित होतात त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी होतात. परंतु भगवतीच्या उपासनेने मुळामध्येच मसोबांची उत्पत्ती ही भगवतीला सहाय्य करण्यासाठी झालेली आहे. भगवान शिवांबरोबर जर तुम्ही जर एखाद्या देवतेची जरी उपासना करत असाल, काळेश्वरी असेल, अंबाबाई असेल, यमाई असेल, त्यांची जरी उपासना करत असाल ह्या मसोबाचा मानपान देऊन, तरी हळूहळू भगवतीच्याच आज्ञेमध्ये हे सगळे मसोबा असतात, होतात शांत.